माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 151 ते 155. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. जणे जाणता मने जाणता तो जनी मूर्ख पाहे. खरे शोधिता शोधिता शोधताये, मना बोधिता बोधिता बोधताये. परी सर्वही सज्जचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. सत्याचा चिकाटीने शोध घेतला तर शोध लागतो. मनाला पुन्हा पुन्हा समजावले तर त्याच्या ठिकाणी ज्ञान स्थिर होते. पण हे सारे संतांच्या सहवासाने घडून येते. सत्संगाने सद्वस्तूचे निश्चित ज्ञान होते. तिच्यावर प्रेम बसते. प्रत्येक माणसाच्या अंतकरणात ज्ञानस्वरूप आत्मा वास करतो, पण तो वासनांनी, कल्पनांनी, भावनांनी झाकून गेला. तो कितीही झाकला गेला तरी त्याची ज्ञानस्फूर्ती जाणवल्याशिवाय राहत नाही. ज्ञान मिळवण्या वाचून म्हणजेच सत्याचा शोध घेतल्या वाचून माणूस जगू शकत नाही. पण शोध घेता घेता स्वस्वरूपापर्यंत पोहोचण्यास मोठी चिकाटी लागते. सत्याचा शोध घेण्याचे 2 मार्ग. इंद्रियांच्या अनुभवास येणारे जे दृश्य विश्व त्याचे निरीक्षण करून त्यातील सत्य शोधणे हा एक मार्ग. तर आपल्या अंतःकरणात उतरून वासना बाजूला सारून पिंडातील सत्य शोधणे हा दुसरा मार्ग. विज्ञान पहिल्या मार्गाने जाते तर अध्यात्म दुसऱ्या मार्गाने जाते. दुसऱ्या मार्गास उपाधी कमी, त्यात निश्चितपणा अधिक असल्याने श्री समर्थ त्या मार्गाने जाण्याचा आग्रह धरतात. अध्यात्मामध्ये मन हे प्रमुख साधन असते. मनाला बाहेर धावण्याची सवय लागल्याने ते आतमध्ये खोल उतरू शकत नाही. त्यासाठी मनाला पुन्हा पुन्हा न कंटाळता बोध करावा लागतो. मनाला सतत शिकवीत राहून आतमध्ये वळण्याचा प्रयत्नात यश येण्यास बराच काळ लागतो. मध्यंतरी माणूस निराश होतो. मन हाती लागत नाही हे पाहून माणूस त्याचा नाद सोडून देण्याचा विचार करतो. अशा प्रसंगी संताचा सहवास अतिशय उपयोगी पडतो. त्यांच्या स्वानुभव संपन्न शब्दांनी साधकाची निराशा तर जातेच, पण तो अधिक उत्साहाने मार्गावर आरूढ होतो. सत्संगाने मनात परिवर्तन होते. संशय वृत्ती नाहीशी होते. सद्वस्तूंच्या अस्तित्वाबद्दल साधकाच्या मनात विकल्प उठत नाही. इतकेच नव्हे तर तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो. बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा. मना सारसाचार ते वेगळे रे, समस्तामध्ये ऐकते आगळे रे. मोठे तात्पर्य वापरून नाना प्रकाराने तत्वांचे विवरण केले तरी आपण आपल्या बुद्धीने निश्चित निर्णय घेतला पाहिजे. अरे मना, सर्वांचे सार असणारे सत्य काही वेगळेच आहे. सर्वांमध्ये ती वस्तू एकपणाने राहते, ती सर्वांहून श्रेष्ठ होय. जुन्या वेदांत ग्रंथामधून पंचीकरण नावाचा एक किचकट विषय आढळतो. भारतामध्ये ज्या मानाने अध्यात्माची वाढ झाली त्या मानाने पदार्थ विज्ञानाची झाली नाही. अध्यात्माचे तत्वज्ञान रचले जाते तेव्हा पिंडातील ब्रह्मांडातील तत्वसंख्येचा, त्यांच्या परस्पर मिलनाचा विचार करावा लागतो. त्यासाठी पदार्थ विज्ञान कामास येते. भारतीय पदार्थ विज्ञानाचा सारा भर पंचमहाभूतांवर होय. निरनिराळ्या प्रकारे त्यांचे परस्पर मिश्रण होऊन पिंड ब्रह्मांड तयार होतात. असे त्या विज्ञानाचे म्हणणे. या परस्पर मिश्रणास पंचीकरण असे नाव. दासबोधामध्ये श्री समर्थांना पंचीकरणाचा विचार करावा लागला. उदाहरणार्थ 8व्या शतकातील 5वा समास वाचावा. पंचीकरणाविषयाचा दोष असा की निरनिराळे वेदांती निरनिराळा मिश्रण क्रम देतात. त्यामुळे माणूस गोंधळून जातो. म्हणून आपण विचार करून स्वतःपुरता एक क्रम निश्चित करावा. पंचीकरणामध्ये किती झाले तरी पंचभूताचाच विचार होतो. इंद्रियांना आकलन होणारे दृश्य विश्व पंचभूतांचे बनलेले, पण साऱ्या विश्वाला धारण करणारे नव्हे, जन्मास घालणारे परमात्म तत्व काही निराळेच. आकाशाहून सूक्ष्म असणारे ते तत्व सर्वांहून श्रेष्ठ तर आहेच, पण सर्वांमध्ये ते एकपणाने व्यापून सुद्धा राहते.
नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने. नवे योग यागे नवे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. पिंडदान, तत्वज्ञान, संगीतादी, ललित क्रीडा, योगाभ्यास, यज्ञ, भोगांचा त्याग यांच्यापासून जे समाधान मिळत नाही ते समाधान संताची संगत केल्याने प्राप्त होते. मानवी जीवनात ज्ञान कला यांना फार महत्त्व. सद्वस्तू सच्चिदानंद स्वरूप असल्याने माणसाच्या अंतर्यामी ती प्रगट होण्याची धडपड करीत असल्याने चित्त, मह, ज्ञान, आनंद, मन, कला ही श्रेष्ठ मूल्ये मानावी लागतात. ज्ञानोपासनेमध्ये, कलोपासनेमध्ये माणूस काही काल तरी चिदानंदाचे सानिध्य उपभोगतो. त्या सानिध्याने त्यास थोडे तरी समाधान मिळते, पण अज्ञानाची, दुःखाची खेच त्याला खाली ओढते. योगाच्या अभ्यासाने साधक समाधीपर्यंत मजल मारू शकतो. जोपर्यंत मन समाधी अवस्थेमध्ये राहते तोपर्यंत देहाचे व जगाचे भान नसते. त्यामुळे समाधानाचा अनुभव येतो, परंतु समाधी उतरली की ते समाधान तितक्या डिग्रीला टिकत नाही. यज्ञ यागामध्ये व्रतस्थ राहावे लागते. उत्कट प्रार्थनेने यज्ञ देवतेशी संपर्क साधावा लागतो. जोपर्यंत मन शुद्ध असते, सूक्ष्म असते, तोपर्यंत देवता संपर्क टिकतो. त्याने समाधान मिळते, पण मन खाली आले की देवता संपर्क सुटतो, समाधान भंगते. काही लोक साऱ्या देहसुखाचा त्याग करतात. समाधान देहाच्या पलीकडे राहत असल्याने सर्व भोगांचा त्याग केला तर देहाच्या पलीकडे जाता येईल, ही भोग त्यागाच्या मुळाशी कल्पना असते. पण भोग त्यागाला देहाच्या, समाजाच्या, परिस्थितीच्या मर्यादा पडतात, म्हणून त्यातील समाधान हरपते. संतांच्या संगतीतील समाधान मात्र काही ओरच आहे. संत स्वतः स्वानंदाने भरलेला असल्याने केवळ त्याच्या सानिध्याने आपल्या अंतःकरणातील आनंद उफाळून बाहेर येतो. शिवाय त्याचा आनंद इतका शक्तिमान असतो की त्याच्या सहवासाला राहणाऱ्या व्यक्तीला त्याची लागण लागते. देवबुद्धीच्या भूमिकेवर राहून देखील आनंद भोगायची इच्छा असेल तर संत समागम करावा. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, खुने पाविजे संत संगे विवरणे. दियोत्येसी संकीत जो दाविजेतो, तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो. द्वितीयसी असे बोलावे. वेदांतील महावाक्य, विश्वरचनेतील मूलतत्वे, पंचीकरण पसारा यांचे विवरण संतांच्या तोंडून ऐकावे. मग ते खुणेने परमात्म वस्तू दाखवतात. कशी? द्वितीयेची चंद्रकला दाखविण्यास एखाद्या फांदीची खूण घेतात. त्या खुणेवरून चंद्र दिसला की खूण बाजूला सारतात. अध्यात्मशास्त्राच्या तात्विक अंगामध्ये वेदांमधील महावाक्याचे विवरण, विश्वरचनेतील मूलतत्वासी मीमांसा, पंचीकरणाचे प्रकार विषय येतात. यासच वेदांत म्हणतात. वेदांत विषय सोपा नाही. त्याचा अभ्यास करण्यास काही पूर्वतयारी लागते. वेदांताच्या अभ्यासामध्ये 2 अटी अवश्य पाळाव्या लागतात. वेदांतातील निरनिराळ्या विषयांचे विवरण करणारा पुरुष स्वतः आत्मज्ञान संपन्न असावा, ही पहिली अट. तर वेदांत श्रवण करणारा पुरुष खरा ब्रह्मजिज्ञासा संपन्न असावा, ही दुसरी अट होय. संतांचा सहवास केल्याने पहिली अट आपोआपच पाळली जाते. अडचण आहे ती दुसरी अट पाळली जाण्याची. ज्याला परमात्म दर्शनाची तळमळ लागली असा श्रोता मिळणे खरोखरच सोपे नाही. मग त्यातून पर्याय असा काढायचा की माणसाने संताचा सहवास मनापासून करावा. संताच्या ठिकाणी मोठे मनोबल वास करते. त्याच्या सहवासाला राहणारा माणूस प्रथम जरी ब्रह्मजिज्ञासू नसला तरी कालांतराने त्याच्या अंतर्यामी परिवर्तन घडते. तो ब्रह्मदर्शन व्हावे म्हणून तळमळतो. संतांच्या मुखाने वेदांत विवरण ऐकल्याने माणसाला शास्त्र प्रचिती येते. संत बोलण्याच्या ओघात आडून स्वतःच्या अनुभवाचे दिग्दर्शन करतो. तो गुरुप्रचिती समजावी. आता उरली ती आत्मप्रचिती. द्वितीयेची चंद्रकोर अगदी बारीक असते. ज्याने ती आधी पाहिलेली असेल तोच दुसऱ्याला ती दाखवू शकतो. चंद्रकोर दुसऱ्याला दाखवताना दाखवणारा एखाद्या झाडाच्या फांदीची खूण घेतो. फांदीवरून पाहताना पलीकडे ती चंद्रकोर दिसते. एकदा ती दिसली की मग पाहणारा खुणेची फांदी सोडून देतो.
परमात्म वस्तू अनुभवण्याची तराशीच आहे. स्वानुभव संपन्न संत महात्मे महावाक्याच्या खुणांचा उपयोग करून सद्वस्तू अनुभवाच्या कक्षेत आणण्याची युक्ती शिकवतात. एकदा अनुभव प्राप्त झाला की मग सारा शाब्दिक वेदांत मागे पडतो. दिसेना जनी तेची शोधो निपाये, बरे पाहता गुजते तेची आय, करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंडातले ते कळेना. जगामध्ये इंद्रियांना जे दिसत नाही ते शोधावे. नीट पाहिले तर तेथेच खरे सत्य आहे. हातात घ्यावी म्हटले तर गूढ सर्व वस्तू हातात घेता येत नाही. जगात सर्व ठिकाणी ती भरून उरली, ते ध्यानात येत नाही. इंद्रियांना जे दिसते ते खरे मानण्याची सवय आपल्या मनाला लागली आहे, ती मोडायला हवी. इंद्रियांना आकलन न होणारी आत्मवस्तू आपण शोधून काढावी. जीवनाचे रहस्य त्या शोधात साठलेले आहे. दृश्य वस्तूंच्या बाजारात राहून अदृश्य आत्मवस्तूंचा शोध घेणे यासच परमार्थ म्हणतात. हे संशोधन करण्याची विद्या संत समागमात प्राप्त होते. कोणतीही वस्तू म्हटली की ती देहाने हाताळण्याची सवय आपल्याला झाली. स्थलकालाने मर्यादित दृश्य वस्तू हातात घेता येते, पण स्थलकालातीत असणारी सूक्ष्म आत्मवस्तू हातामध्ये कशी घेता येणार? ज्याने त्याने तिचा अनुभवच घ्यायचा असतो. आत्मवस्तू अपरिच्छिन्न आहे, सर्व ठिकाणी समव्याप्त. ती होऊनच तिचे ज्ञान होते. तिला पाहायची भाषा दृश्याच्या अनुभवावर आधारलेली होय. सदवस्तूला पाहणे निराळे असते. सदवस्तूला पाहणे निराळे असते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील श्लोकात पुढील विवरण बघूया. श्रवण केले तर बोला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.